वाळवंटामध्ये गेले. संत मांदियाळी वाळवंटामध्ये बसलेली आहे. प्रत्येक संताच्या जवळ जावं आणि नारदानं म्हणावं, देवाचं डोकं दुखतंय, तुमच्या चरणाची धूळ पाहिजे. प्रत्येक संत धावण्यात यायचा नाराजीवर. नाराजी कळतं का काही? आमच्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावायची, आम्हाला का नरकामध्ये धाडता का? प्रत्येक जण नारदावर ओरडायचा. नारदाला कळत नव्हतं काय करावं. तिथून हताश होऊन पुन्हा देवाकडे आले. देवाला सांगितलं, देवा वाळवंटात गेलो पंढरपूरच्या, पण एकही संत काही चरणाची रज द्यायला तयार नाही. देवाने सांगितलं, नारदा एक काम करा, यमुनेच्या काठावर जा, तिथं गोपिका माझ्याच भजनात तल्लीन असतील. गोपिका सुद्धा महान संत आहे, त्या माझ्याच भजन करत असतील, त्यांच्या चरणाची रज घेऊन या. ऐका, नारदजी यमुनेच्या तटावर आले. गोपिका भगवंताचं भजन करतात. नारदजीला पाहिल्या बरोबर गोपिका धावत 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 नारदजीकडे आले. नारदजी कुठून आला? वैकुंठातून आले. देव कसे आहेत? देवाची तब्येत ठीक नाही. मग तुम्ही डॉक्टर नाही केला का? तुम्ही हकीम वैद्य काही केला नाही का? सगळं केलं गोपिकांनो,